आणि बुलेटिनची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने। महाविकास आघाडीचं जागा वाटप येत्या महिन्याभरात पूर्ण होणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। 10 सप्टेंबर आधीच हे जागा वाटप पूर्ण व्हावं अशी उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगेंकडे इच्छा बोलून दाखवल्याची माहिती आहे। तर जागा वाटप लवकर झालं तर प्रचाराला सुद्धा वेळ मिळेल आणि लोकसभेमध्ये ज्या चुका झाल्या त्या सुद्धा टाळता येतील असंही ठाकरे म्हणालेत। तर काही जागांवरील उमेदवारांची अदलाबदल करण्यासंदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल, ठाकरेंनी नेमकी काय इच्छा व्यक्त केली आहे? मोहिनी, साधारणतः 1 तासभर काल मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, आदित्य ठाकरे, संजय राऊत या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचं बघायला मिळालं होतं। बैठकीत जरी विविध विषयांवरती चर्चा झाली असली तरी पुढच्या 2-3 महिन्यांवरती होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील बैठकीत चर्चा झाली। प्रामुख्याने उद्धव ठाकरेंकडून हाच मुद्दा मांडला गेला की विधानसभेला जर आपल्याला एकत्र लढायचं आहे आणि जर महायुतीचा पराभव करायचा असेल तर एकत्र लढत असताना जागा वाटप लवकरात लवकर झालं पाहिजे। आपल्याला माहिती, लोकसभेला शेवटपर्यंत जागा वाटपाच्या अनुषंगानं काही वाद निर्माण झाले होते महाविकास आघाडीमध्ये। ते वाद जर टाळायचे असतील तर पुढच्या महिन्याभरामध्ये हे जागा वाटप पूर्ण झालं पाहिजे अशा अनुषंगाचं मत उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोर व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्याला एक प्रकारे दुजोरा जो आहे तो मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेला आहे। त्यामुळे 10 सप्टेंबरच्या आत महाविकास जागा वाटप नेमकं पूर्ण होतं का हे बघावं लागणार आहे। यातला मुद्दा हा आहे मोहिनी की जागा वाटप मुंबईतच पूर्ण होणार आहे, पण अगदी नक्कीच या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहणार आहोत। प्रमोद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।